ही बघा मित्रांनो उज्जैन मधली हिडन लोकेशन. काल भैरवच्या इथं दारू चढतंय म्हणजे परंपरा आहे ती. तो तुम्ही औरत के हाथ से हम नहीं. एकूण 11 मुख्य आहे बघा. समोर पंचमुख्य आहेत, पाठीमागं 5 मुख्य आहेत आणि वरती दिसते तुम्हाला हे बघा. इथं तुम्हाला दिसते 9 ग्रह आहेत. त्यांची 9 ग्रहांची शिवलिंग आहे ते बघा. महादेव का पसीना पृथ्वी गर्भ पे गिरा था और सर्व रूप दाखवलंय बघा. मला शिकवलंय बालपणीपासून ते मोठ्या ज्या विद्या दिल्यात. जय श्री महाकाल. आणि मित्रांनो आजचा दिवस दुसरा. तर सर्वांना नमस्कार मित्रांनो, मी श्री कोहली आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आजची व्हिडिओ होणार आहे, आपण मला वाटते 5 ठिकाणी जाणार आहोत उज्जैनमध्ये. वेदांचे 5 ठिकाणं कुठले आहेत सांग आपल्या मंडळीला. काल भैरव पहिला, दुसरा गडकालिका, संदीपनी आश्रम, अजून देऊळ आणि गणपती बाप्पाचा देऊळ आहे आणि अजून आणि कुठला तरी आहे तो तुम्हाला दाखवेन. 5 मंदिर आपल्याला फिरायचे आहेत उज्जैनची आणि नंतर आपली फिरून झाली का आपण महाकालचं दर्शन घ्यायला जाऊ. नाही असं बोलतात की उज्जैनचा रक्षक मित्रांनो असं म्हटलं जाते की उज्जैनचा रक्षक आहे तो काल भैरव. पहिला त्याचं दर्शन घ्यायचं असते, नंतर आपण महाकालचं दर्शन घेऊ आणि तेच आपण आता करणार आहोत. बघा मी रिक्षा केली. रिक्षाची प्राइस किती आहे? 500 रुपये. आणि 500 रुपयात तुम्हाला ते सर्व मंदिर आहेत ते तुम्हाला तो घेऊन जातो 500 रुपयामध्ये. आता बघा मी आहे, वेदन आहे, हिमांशू. जय महाकाल. पहिल्यांदाच आपला उज्जैनमध्ये आपण इथं आलो नाही. बघूया मस्त आपला ब्लॉग होईल आणि तुम्ही पण पूर्णपणे बघा. मी पण तुम्हाला पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करतो. मला पण जास्त काय माहिती नाही इथला, कारण का आपला मित्र आहे वेदांत, तो ना सेकंड टाईम आहे आणि माझा आणि हिमांशूचा पहिल्यांदा आहे. तर चला आता पहिला कुठला दर्शन घ्यावं आपण. रिक्षावाला मित्रांनो बघा, रिक्षावाला काका आहे तो. आता जसं आपल्याला मंदिरं फिरवल तसं तुम्हाला मी दाखवेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन पण असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कालच्या तुम्हाला जलपरी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो जय महाकाल, हर हर महादेव. मंडळी बघा आम्ही पहिला अजून दर्शन घेतला नाही. पहिला आम्ही नाश्ता करायला आलो आणि बघा कांदा पोहा हे बघा मित्रांनो पोहा हिमांशू वेदांत. टेस्ट आहे काय मागवलेला आहे. काय बोलताना याला काय ब्रेड समोसा. कहना क्या चाहते हो? खास नाही बघा येल्ले नॉर्मल खाता फटाफट आणि दर्शनाला जाऊ. लय टाइम झाला. तर आमचा आता मस्तपैकी नाश्ता करून झालेला आहे आणि नाश्त्यामध्ये जे कांदप होते चुम्मेच लागत होते. चुम्मेच कडक नाही लागलं आणि ब्रेड पाव पण कडक लागला. आतमध्ये उसलीचा होता, एकदम मस्त लागला. आता चला दर्शन घेऊ मस्तपैकी. आपल्या इथं भेटणार ना असं कांदा आपले मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. आपल्या इथं काय भेटणारच नाही, चवून नाही लागणार. याच्याहून भारी होतं इथं चुम्मेच, एकदम भारी फेमस इकडचं. चला आता आपण दर्शन घ्यायला जाऊ. पहिला बघू कुठला देऊळ आहे ते. आपला काका चालवते गाडी, तो जिथे नेल तिथं आपण जाऊ. 5 मंदिर आहेत, 5 मंदिर आहेत. चला मित्रांनो बघत राहा शेवटपर्यंत. दिवस दुसरा, डेली 10 ब्लॉग आपले ह्याला पडतील दर दिवसाचे. चला नाही बघा आपला पहिला आलेला आहे आश्रम मध्ये. वेदांत कुठला आहे सांग आपला जरासा. संदीपनी आश्रम म्हणजे याचा काय वैशिष्ट्य काय? आता आपण बघू, त्याला कोणाला विचारू आतमध्ये जाऊन. एवढा जास्त माहिती नाही, कोणाला तरी त्याला माहिती असेल माहिती त्याला विचारू. चला तर तुम्हाला आता मंदिर दाखवते. मित्रांनो श्रीकृष्ण द्वारा सिक्की 64 कला आहे आणि बघा सर्वात पहिली कला आहे ही तुम्हाला दिसतंय तुमच्या समोर. आणि श्रीकृष्ण 64 दिवसात 64 कला शिकलेला आहे. या बघा सर्व रांगेत आहेत, 1 2 अशा 64 तुम्हाला फोटो तुम्हाला दिसून जातील इथं कुठकुठल्या विद्या आहेत.
जर तुम्ही उज्जैनला येत असाल तर नक्की इथं एक्सप्लोर करा. खूप सुंदर याची माहिती दिलेली आहे आणि वर्णनसुद्धा केलेलं आहे सुंदर प्रकारे. हे बघा, ही 4थी कला आहे. अशा 64 आहेत. आणि मित्रांनो, आता आपण आहोत आश्रममध्ये आणि तुम्हाला या दिसतात त्यात एकूण पेंटिंग आहेत 64. त्याच्यात काय काय आपले श्रीकृष्णाला विद्या दिली ती या पेंटिंगद्वारे तुम्हाला हे बघा सर्व इथं पेंटिंग आहे त्यात माहिती दिली. मित्रांनो, जे जे श्रीकृष्णाला शिकवलं आहे बालपणीपासून ते मोठ्या ज्या विद्या दिल्यात ते तुम्हाला हे बघा सर्व एकूण 64 आहेत. 64 त्याच्यात सर्व प्रकारे माहिती दिली आहे बघा. सर्व फोटोद्वारे तुम्हाला दिसत असेल आणि मस्त वाटते. आणि तिथं शिवलिंग पण आहे, पण आपल्याला शिवलिंगची व्हिडिओ काढून नाही काढलेली पण डायरेक्ट फोन ठेवला मी. कसं वाटतं हिमांशू? भारी वाटतंय. मस्त वाटलं नाही? मस्त वाटतंय. चला अजून आपला तुटकडं जायचं आहे. तिथं देऊळ आहे, मंदिर आहे, तुम्हाला दाखवते मी. तर ही 63 आणि ही लाशी विद्या जेवढ्या पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण का 64 दाखवले तर खूप मोठी व्हिडिओ होईल. हे बघा. आणि इथं आहेत गीता उपदेश. मस्त आर्ट काढली बघा. इथं सर्व प्रकारे माहिती आहे याची, एक एक पेंटिंगची. हे बघा. संजय ने बताया कि दुर्योधन पक्ष के द्रोणाचार्य, भीष्म, कर्णकृप, अश्वत्थामा, विक्रम और भूरिश्रवा प्रमुख योद्धा विद्यमान आहे. हे बघा, या पेंटिंगचा तुम्हाला माहिती दिली. म्हणजे ज्या पेंटिंग आहेत त्याची सर्वांची तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे. इथं पण आहे, इथं पण आहे. खूप साऱ्या पेंटिंग आहेत आणि सर्वजण बघा वाचतात आणि आनंद घेतात. आनंद घेतला का वेदांत सर तुम्ही? चला पुढे चालत राहा. यो बघा तुम्हाला दिसते श्रीकृष्णाचा पूर्ण रूप. हे बघा, अर्जुन ने लगभग कांपते हुए भयभीत होकर श्री कृष्ण को प्रणाम किया. यो त्याने श्रीकृष्णाचं सर्व रूप दाखवलंय बघा. आणि तो बघा अर्जुन. समोर बघता मित्रांनो 84 बैठक दर्शन श्रीकृष्णाचं झाल्या त्या वल्लभाचार्याच्या आहे बघा. एक एक करून वृंदावन अजून बरेच आहेत. खूप ठिकाणी तुम्हाला दाखवते बघा. 84 आहेत एकूण. तर नक्की या आणि एक्सप्लोर करा. खूप असं सुंदर इथं आहे, बघण्यासारखं खूप आहे. हे बघ तुम्हाला मी फास्ट दाखवते. खूप फिरण्यासारखं आहे इथं. हे बघा बैठक बघा, सर्व फोटोमध्ये तुम्हाला दिसतील श्रीकृष्णाच्या बैठक वल्लभाचार्यांच्या इथे. हा पहिला झालेला आश्रम आणि माझ्या मते मी जसा बघितला आहे तसा श्रीकृष्ण होता तो 64 विद्या होत्या त्या इथं त्याने शिकलेल्या. दुसऱ्या इथे जाऊ बघा, तुम्हाला पण इन्फॉर्मेशन भेटत जाईल व्हिडिओद्वारे आणि तुम्ही पण या इथं कधीतरी तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन देते बघा. अंदर पंडित जी बैठा आपको बताते जाएंगे, आप चढ़ाते जाना. अभी गर्भगृह में यहाँ प्रवेश से डायरेक्ट आपको शिवलिंग के पास बैठना, अपने हाथों में चढ़ाना है. उज्जैन नगरी में दर्शन करे निकले हो आप. एक महाकाल और एक मंगल धाम, 2 जगह प्रसाद चढ़ाने का महत्व रहता है. जितनी श्रद्धा, जितने अच्छे मन से चढ़ाते हो उतना अच्छा रहता है. तो आप लोगों का मन हो अपने माता पिता के लिए, अपने घर के लिए चढ़ाने के लिए चढ़ाना. वैशिष्ट्य क्या है मतलब? ये मंगल ग्रह का मंदिर है. महादेव का पसीना पृथ्वी गर्भ पे गिरा था और पृथ्वी गर्भ से मंगल भगवान की उत्पत्ति हुई है, इसलिए इन्हें भूमिपुत्र और शिवपुत्र के नाम से जाना जाता है. आपने कहीं भी शिव जी को देखा होगा, नंदी के ऊपर सवारी है, लेकिन इनकी सवारी भेड़ के ऊपर है. अपने घर में जितने भी कार्य पूर्ण होते हैं, शादी ब्याह, नौकरी चाकरी, घर में अपने बरकत बनी रहना, ये सारे कार्य मंगल के द्वारा पूर्ण होते हैं. इसके लिए मंगल का दान चढ़ाते हैं. आप लोगों का मन हो चढ़ाने का चढ़ा लो, हर कोई व्यक्ति चढ़ा.
त्या दादाने मस्त आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आणि मस्त इथं दर्शन पण झाला. मस्तपैकी आपलं दर्शन झालं. आता इथं बघा खूप सारे शिवलिंग आहेत. इथं तुम्हाला दिसते 9 ग्रह आहेत, त्यांची 9 ग्रहांची शिवलिंग आहे. ते बघा बघा केतू गुरु सर्व 9 ग्रह त्यांची शिवलिंग आहे. शिवलिंग के रूप में 9 ग्रह. ओके. दुसरा देऊळ आलेले आपण आता आलेलो आहे काल भैरवाच्या मंदिरात. आणि मित्रांनो बघा गर्दी, बघा गर्दी तास कुठेच नाही आपल्याला लाईन मध्ये लागणार. यूट्यूबर है क्या? यस ब्रो. अच्छा ओम नमः शिवाय. चाचा बोल रहे थे रशियन आती है उसको भाषा. नहीं, रशियन नहीं आती है मेरे को. मकबूल मारोगे तो तुम्हें औरत के हाथ से हम नहीं मरेंगे. एक नंबर. मित्रांनो दर्शनाला टाइम फुल लागणार आहे आपल्याला. चिक्कार बोलूच नका, लाईन फुल आहे. अर्धा तास झाला इथं. आता वाजलं 1 वाजायला आलं. मला वाटतं 2-2:30 पर्यंत आपलं दर्शन होतं. अजून जास्ती वाजलं. बघा काल भैरवच्या इथं दारू चढतंय, म्हणजे परंपरा आहे ती. काल भैरवच्या इथं दारू चढवायची. बघा ब्लेंडर. ब्लेंडर वाला को भी लीजिए चेहरा इसका पकड़ा है. ब्लेंडर को दिखाओ. ब्लेंडर स्प्राइट 1650 कर दे तंदुरुस्त. मित्रांनो आलाय आपला जवळ काळ भैरव मंदिर. 2 तास झाले आम्हाला इथे पोहोचण्यासाठी. आतमध्ये जाऊ मस्तपैकी आपण दर्शन घेऊया. हर हर महादेव. मंडळी फायनली आमचा काल भैरवांचं दर्शन झालेलं आहे. 2.5 तास गेले आम्हाला दर्शनासाठी आणि मस्त एकदम दर्शन झालेलं. म्हणजे इथे पोचलो, ढकलत वगैरे काय नाही, आरामात दर्शन झाला मस्तपैकी. चला आता आमचे 2 देऊळ बाकी आहेत अजून, ते तुम्हाला दाखवते. चला. जय श्री महाकाल. मंदिर. ओम गण गणपताय नमः. चला आतमध्ये. हिमांशी सर कंदी पेढा घेता का तुम्ही? मग कधी? ओके सर. गणपती बाप्पा जगन्नाथ धाम मस्त. श्रीकृष्ण. हे बघा कालिका मंदिर, माताचं मंदिर. जाऊया आतमध्ये. बघा कालिका मातेचं मंदिर. जय. आणि मित्रांनो गुफामध्ये चाललोय आता. बघा कसं जाता. कर्दळ सगळं फिरत असते. हो ओ भाई साहब चलो. सॉरी. गुफा आहे हिडन लोकेशन. हिडन लोकेशन ऑफ महादेव. बघा मित्रांनो इथं भगवान विष्णुजीने राजा भृतहरी को दर्शन दिए थे. हे बघा लोकेशन. श्री महाकाल.
ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव. ओम नमः शिवाय. मित्रांनो, आता आम्ही जो मंदिर एक्सप्लोर केला, मला वाटतं उज्जैन मधला हिडन लोकेशन अशा समाधी होती. नक्की इथं विजिट करा, मला खूप आवडला. मस्त एकदम खालून वरून एकदम खालून हिडन लोकेशन आहेत दोन, मस्त वाटले. चला अजून आपला लास्ट ही कुठला आहे, 11 मारुतीचं मंदिर आहे, तो करू आणि मग आता रूमवर जाऊ आपल्या. तर चला, तर नक्की इथं विजिट करा. हा मंदिर आहे, नक्की विजिट करा हा मंदिरला, मस्त हिडन लोकेशन आहे. आणि आजच्या दिवसातला आमचा लास्ट मंदिर, हनुमंताचा मंदिर. जय बजरंगबली. बघा लांबूनच खूप मोठा हनुमंताची मूर्ती आहे. बघा तुम्हाला दाखवतात, तिथं गेलो का हिमांशूनी आपल्याला हाणलेला इकडे. बाबा बाबा मूर्ती बघा मित्रांनो, मस्त एकदम मनाला प्रसन्न झाली अशी मूर्ती आहे ही. बघा हनुमंत देवाची. तुम्हाला ही मूर्ती दिसतंय ती एकूण 11 मुखे आहे. बघा समोर पंचमुखे आहेत, पाठीमागं 5 मुख आहेत आणि वरती दिसते तुम्हाला. बघा वरती एक मुख आहे. एकूण 11 मुखाची हनुमंताची मूर्ती आहे. हे बघा तुम्हाला आता पाठून दाखवते, थोडा पुढून व्ह्यू बघा, मस्त पैकी आहे. बघा जय बजरंगबली, जय श्रीराम. आता तुम्हाला मित्रांनो पाठून दाखवते, पाठून मुख. हे बघा पुढून बघितलं, आता पाठीमाग व्ह्यू बघा. हे बघा एकूण 11 मुख आहेत. आणि मित्रांनो उज्जैन मधली सर्वात मोठी 11 मुखी हनुमंत देवाची मूर्ती बघा. इथं नक्की विजिट करा, तुम्हाला मस्त वाटेल. उज्जैन मध्ये चालवणार आहोत पॉम पॉम बिल्लो. चला हिमांशू ऐका, चलो.